नागपुर में आज राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने प्रेस कॉन्फ्रेंस कर संजय राउत के आरोपों का जवाब दिया। बावनकुले ने साफ कहा कि हमारे व्हाट्सएप ग्रुप पार्टी के संगठन का हिस्सा है, सर्विलांस का नहीं। बावनकुले ने कहा कि बीजेपी के पास राज्य भर में 1 लाख से ज्यादा व्हाट्सएप ग्रुप है, जिनके जरिए सरकार की योजनाएं जनता तक पहुंचाई जाती है और वॉर रूम के माध्यम से उनका मॉनिटरिंग किया जाता है। फलटन की महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण पर भी उन्होंने कहा कि मैंने घटना नहीं देखी, लेकिन तत्काल जांच और कार्रवाई होनी चाहिए। महायुतीच्या कार्यकर्त्यांना स्पष्टपणे देवेंद्रजींनी सूचना दिल्या आहे, म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांना, महायुतीमधल्या आम्ही भाजपचे प्रमुख भूमिकेमध्ये कार्यकर्ते आहोत। आम्हाला सर्वांना देवेंद्रजींनी सूचना दिल्यात की महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद तयार होणार नाही, असं कुठलंही वक्तव्य करायचं नाही। भाजपाने आता त्यामध्ये बऱ्यापैकी भूमिका घेतली आहे। माननीय एकनाथ शिंदेजीही त्यांच्या प्रमुख जे नेते आहेत त्यांना सांगतील की महायुतीमध्ये मतभेद मनभेद होणार नाही। एकनाथ शिंदेजींनी यापूर्वी अनेक वेळा त्यांच्या बैठकीत बजावलाय, पण एखाद्याला वारंवार सवय पडली, एखाद्याला आपल्या गावातली व्यक्तिगत दुश्मनी काढायची आहे, आपल्या मतदारसंघातल्या दुश्मनीला घेऊन आपल्या मतदारसंघात स्वतःचं अस्तित्व टिकवण्याकरता काही लोक आपल्याला महायुतीच्याच व्यक्तीला विरोधक समजत आहेत। हे कळलं पाहिजे महायुतीमधल्या प्रत्येक नेत्यांना, सर्व पक्षाच्या नेत्यांना। महायुतीमधल्या आपला विरोधक कोण आहे, आपल्या विचाराचे विरोधक कोण आहे, आपल्या सरकारमधले विरोधक कोण आहे। महायुतीचे कार्यकर्ते एकामेकाचे विरोधक राहू शकत नाही, नेते विरोधक राहू शकत नाही, कोणी सरकारमध्ये काम करतोय आपण। त्यामुळे आमच्याकडले असो की त्यांच्याकडले असो, प्रमुख नेत्यांना तरी आचारसंहिता पाळली पाहिजे। माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी दिलेल्या सूचना पाळल्या पाहिजे, त्या भाजप पाळेलच। माननीय एकनाथजी आपल्या नेत्याला सांगतील, अजितदादा आपल्या नेत्याला सांगतील, पण महायुतीच्या प्रमुख जे नेते आहेत आमचे, त्यांची भूमिका एकच आहे, मनभेद आणि मतभेद तयार करायचे नाही महायुतीमध्ये। आपण परत सूचक बोललेले आहे, पण धनगेकरांच्या आरोपांच्या पैरी मोहळांवर सुरूच आहे आणि आज अजून एक आरोप केलेला त्यांनी की मोहोळ महापौर असताना बडेकरांची गाडी वापरत होते, जे संपूर्ण वाद पुण्यात सुरू आहे। त्यावरून मी सांगितलं की धनगेकर हे स्थानिक राजकारणामध्ये मुरली मोहोळला आपला विरोधक समजून आणि समजणं याच्याकरता की निवडणुकीमध्ये पराभव झाला ना, प्रचंड मताने पराभव झाला। आमच्या मुरली मोहोळनी प्रचंड मोठा पराभव केला आणि माननीय मुरली मोहोळजींनी स्पष्ट केलं ना की हो, एक काळ असा होता की त्यांचे संबंध होते, पण निवडणुकीच्या राजकारणानंतर निवडणुकीनंतर त्या ठिकाणी काही आमचे संबंध नाही आहे। मी एकदा माननीय मुरली मोहोळजींनी स्पष्टता दिल्यानंतर त्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलं, 1 वेळा सोडून 4 वेळा केलं, पण त्यानंतर हे जे पिसाळलेले आहेत लोक, काही लोक पिसाळले आहेत, आता त्यांना त्यांचं स्थानिक राजकारण करायचं आहे। त्यांना मुरली मोहोळवर बोलल्याशिवाय आपलं राजकारण जिवंत ठेवता येत नाही, मुरली मोहोळवर चर्चा केल्याशिवाय त्यांना आपलं राजकारण अस्तित्व टिकवता येत नाही। ते त्यांना विरोधक मानतात, त्यांची स्थानिक लढाई तयार झाली आहे। स्थानिक लढाईमध्ये महायुतीचे नुकसान होऊ नये आमच्या मुरली मोहोळांनी स्पष्ट केलं आहे, त्या प्रकरणातून ते दूर आहेत। त्यांनी कुठेही त्या ठिकाणी त्या बिल्डरशी त्यांचे संबंध आता राहिले नाही आहे आणि त्यामुळं आता हा विरोधक आपल्या महायुतीमधल्या कार्यकर्त्यांनी आता हा विषय शेवटी त्यांनी संपवला पाहिजे अशी अपेक्षा त्यांच्याकडनं आहे, पण ते रोज काढतात आहे, याचा अर्थ स्थानिक वादाला समोर जातात। ठाकरे बंधूची जवळीक वाढत चालली, आजकाल रोज भेटी होत आहे। नाही, ठीक आहे, ठाकरे बंधूची जवळीक वाढणे, मी आधी सांगितलं की आम्हाला त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे। त्यांची जवळीक अधिक वाढावी, आपल्या पारिवारिक संबंध अधिक समृद्ध व्हावेत, पारिवारिक त्यांच्या जास्त बैठका व्हाव्या। राजकीय दृष्ट्या एक आले तरी काही आपलं कोणाचं म्हणणं नाही, कारण ठाकरे बंधू जे आहेत हे वेगळे कोणत्या कारणाने झाले, काही पारिवारिक भांडण झालं का, वेगळे राजकारणाकरता झाले होते। राजकारणाकरता एक आले तर त्याला काय, माननीय राजसाहेब माननीय उद्धव साहेब वेगळे कशासाठी झाले, ते प्रॉपर्टीचे भांडण झालं होतं का, काही पारिवारिक वाद झाला होता का। महाराष्ट्रात बघितलंय की राजकारणाकरता वेगळे झाले आणि आता महाराष्ट्रात बघतोय की राजकारणाकरता एक आले, आणि त्यामुळे याच्यामध्ये फार काय आता मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी चर्चा करायची नाही। आमच्या समोर एकच प्रश्न आहे, कितीही कोणी एक आला, महाविकास आघाडीमध्ये किती जुळले तरी भाजपा महायुती 51% मतं घेऊन
महाराष्ट्रामध्ये संपूर्ण नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका जिंकेल. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जेवढे मतं मिळाले त्यापेक्षाही जास्त मतं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपा महायुतीला मिळतील. आमचे एकनाथजी, अजितदादा आणि देवेंद्रजी या तिघांच्याही नेतृत्वामध्ये या ठिकाणी मोठा विजय. आणि मी तर दाव्याने सांगतो, एकही जिल्हा परिषद काँग्रेसला जिंकता येणार नाही, एकही नगरपालिका उभाटाला जिंकता येणार नाही आणि एकही महानगरपालिका शरद पवार साहेबांना जिंकता येणार नाही. इतकी ताकद महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या मागे जनतेने उभी केलेली आहे. शेतकऱ्याच्या पाठीशी देवेंद्र फडणवीसजीचं सरकार उभं राहिलं आहे. 32,000 कोटी रुपयाचं एक शेतकऱ्याला आधार देण्याचं काम खरीपामध्ये पुन्हा शेतकरी उभा झाला पाहिजे याकरता काम माननीय देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने केलं, आमच्या सरकारने केलं आणि वाटेल ती मदत आम्ही शेतकऱ्याला करू. पण आमचं सरकार हे शेतकऱ्याकरता, शेतमजुराकरता काम करत आहे आणि त्यामुळे जनता, शेतकरी, शेतमजूर आणि पुन्हा तर माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी दसरा दीपावलीला गिफ्ट दिली आम्हाला. 27% जीएसटी कमी केला. 27% या राज्यातली अनेक वस्तूवर, म्हणजे मध्यमवर्गीय गरीब व्यक्तीच्या झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत ज्या वस्तू मध्यमवर्गीय गरीबाला लागतात त्या सर्व वस्तूवर 27% रेट कमी करण्याचं काम मोदीजींनी केलं. त्यामुळं यावर्षी मार्केटमध्ये ज्या पद्धतीचा उठाव आहे, 27% रेट कमी केले. मध्यमवर्गीय गरीब माणसं जे वस्तू घेतात त्याच्यावर, साऱ्या वस्तूवर जे गरीब कल्याणाच्या, मध्यमवर्गीयाच्या कल्याणाकरता काम केलं आहे आणि त्यामुळे जनता आमच्या बाजूने उभी आहे. जनता महायुतीला मत देणार आहे. मोदीच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये, एकनाथजी, अजितदादाच्या त्या ठिकाणी नेतृत्वामध्ये आम्ही जिंकणार आहोत आणि हे पिसाळलेले आहेत. त्यामुळे पिसाळलेले आहेत. मिहानमध्ये एका सोलर इंडस्ट्रीने मिहानमध्ये 12,000 कोटीची गुंतवणूक केली आहे. नागपूर हे संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रामध्ये हब बनण्यासाठी एक पाऊल आता परत पुढे टाकलेलं आहे. नागपूर हे खऱ्या अर्थाने पुढच्या काळामध्ये एक आंतरराष्ट्रीय शहर म्हणून डेव्हलप होणार आहे. एक इंडस्ट्रियल डिस्ट्रिक्ट, एक कॉमर्शियल डिस्ट्रिक्ट, एक बिझनेस हब नागपूर तयार होत आहे. नागपूरला आम्ही इंडस्ट्रियल कॉरिडॉरही करतोय.